वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरै च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि। माते तुझा चरणी आश्रय देसी आम्हा तेणेची नित्यमनी तुष्टी घडे प्रकाम लागो तुझ्या भजनी हे मनसाच नित्य याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त सर्वस्व तूच मुचे जगदंब माते आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे नाते वाटो कसाही गुणहीन सदा जनामी तू माय एक करिसी मम चोदनामी तू माय एक करिसी मम चोदनामी। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री मातृपितृभ्यां नमः। श्री कुलदेवताभ्यो नमो नमः। श्री गुरुदेवेभ्यो नमो नमः। ओम श्री ललिता देव्यै नमः। भुवानि त्वं दासे मयि वितिरदृष्टिं सकरुणाम् इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य पदवीं मुकुन्द ब्रह्मेन्द्र कुटमकुटनीराजितपदाम् जपो जल्पशिल्पं सकलमपि मुद्राणि रचना गतिप्रादिक्षण्यक्रमणमशनाद्याहुतिविधिः प्रणामः संवेशः सुखमखिलमात्मार्पणदुषा सपर्यापर्याय तव भवतु यन्मे विलसितम्। सौंदर्यलहरी मधले हे 2 श्लोक आपण प्रार्थना स्वरूप आजपासून म्हणणार आहोत। ओम श्री ललिता देव्यै नमः। अथ श्री ललिता सहस्रनाम स्तोत्रम्। आतापर्यंत आपण 830 नाम आणि 155 श्लोक पर्यंतचा अभ्यास केलेला आहे, त्याची माहिती करून घेतलेली आहे। आता आपण ललिता सहस्रनामामधल्या पुढच्या म्हणजे 831 नंबरच्या नामाकडे जाणार आहोत आणि 156 नंबरचा श्लोक म्हणणार आहोत। सॉरी, बरोबर। एकशे 55व्या श्लोकामध्ये आपण तिची नावं प्रसवित्री, आज्ञा, प्रतिष्ठा ही सगळी बघितली होती की आपलं जे प्रेस्टिज म्हणतो आपण ते कसं आहे, ती कशी प्रचंड म्हणजे मोठी उग्र स्वरूपाची, मोठी भयानक अशी कशी आहे, तिला क्रोध कसा येतो तेही बघितले। हे सगळी नावं आपण त्यावेळेस अभ्यासली होती आणि या सगळ्यामध्ये ती सूक्ष्म रूपानं आहे, म्हणजे तिचं सूक्ष्म रूप आपल्याला इथं बघायला मिळतं आणि ती आपल्याला अनेक रूपांमध्ये सहकार्य कसं करते तेही आपण त्या नामांमध्ये बघितलं होतं। आता 156व्या श्लोकामधलं पहिलं नाम तिचं जे आहे ते म्हणजे प्राणेश्वरी। प्राण आणि ईश्वर असे 2 शब्द त्याच्यामध्ये येतात। प्र म्हणजे काय तर उच्च कोटीचं किंवा उच्च, आणि अण म्हणजे काय तर वेद। प्राण या शब्दामध्ये प्र आणि अण असे 2 शब्द आहेत। प्राण मग त्याच्यामधला प्र शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे उच्च म्हणजे मोठं उच्चतम कोटीचं, आणि अण म्हणजे वेद, म्हणजे वेदांवरच्या आधारित ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये ही प्राणशक्ती आहे। आणि ईश्वरी, ईश्वरी म्हणजे चेतना शक्ती असा अर्थ आहे। ती प्राणांची प्रमुख आहे, म्हणजे आपल्या
देहामध्ये, मानवी देहामध्ये, जीवात्म्यामध्ये जो काही प्राण म्हणून आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की अहो काय बघा इतका जोरात ठसका लागला, आता प्राण जातोय का, काय वेळ आली होती. याचा अर्थ काय, आपण त्यावेळेस काय म्हणतो की आपल्याला आपला प्राण जायची भीती वाटत असते, म्हणजे आपला जीव जातो का काय. मग जीव आहे म्हणजे याचा अर्थ आपल्यामध्ये प्राण आहे, आणि ती प्राणाची ईश्वरी देवता म्हणून तिचं नाव घेतलं जातं ललितांबिकेचं. कारण का, तर तीच ब्रह्म आहे, त्यामुळे ती आपल्याला प्राण प्रदान करते. प्राण म्हणजे तिचं चेतना स्वरूप, ते आपल्याला ती देत असते. आणि हे स्वरूप अतिशय शुद्ध आणि ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून त्या ब्रह्मामध्ये निर्मिती, पालन, संवाद ही सगळी जे गुण आहेत ते सगळे हे आपल्याला ललितांबिकेमध्ये पाहायला मिळतात. म्हणूनच या प्राणशक्तीला ब्रह्मस्वरूप असं संबोधन वाग्देवी वापरतायत. उपनिषदांमध्ये असं म्हटलं आहे की प्राणामध्ये सर्व गोष्टी दिसतात. म्हणजे जेव्हा माणूस जिवंत असतो, म्हणजे त्यामध्ये प्राणशक्ती असते, चेतनाशक्ती असते, तेव्हाच तो कोणतंही कार्य करण्याला प्रवृत्त होऊ शकतो, कोणतंही कार्य तो करू शकतो. आणि त्यामुळं प्राणामध्ये आपल्याला सर्व गोष्टी दिसतात आणि त्या आपोआप अदृश्यही होतात. म्हणजे आपण दाखवू शकतो का हा प्राण आहे, आपण आपल्या शरीरातनं प्राण बाहेर काढून दाखवू शकतो का, नाही. म्हणजे तो आहे पण आणि तो अदृश्य पण आहे, म्हणजे दोन्ही, म्हणजे असण्याचं अस्तित्व. जेव्हा आपला जीव घाबरावतो, एखाद्या बंद खोलीमध्ये आपल्याला बसायची वेळ येते, आपल्याला सफोकेशन होतं, त्यावेळेस तो प्राण आहे आपल्या शरीरामध्ये याची जाणीव आपल्याला होती. आणि ज्या आपण तो दाखवायचा म्हटला तर तो आपण दाखवू शकत नाही, याचा अर्थ तो अदृश्य स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आहे. म्हणजे ब्रह्माची निर्मिती आणि संहार करण्याचे जे सगळे गुण आहेत ते सगळे इथं ललितांबिकेमध्ये असलेले दिसतात. प्राण आणि इंद्रियांच्या सहवासामध्ये या मानवी देहामध्ये वैयक्तिक चेतना शक्ती शारीरिक स्वरूपात प्रगट होते. म्हणजे आपल्याला, आपण म्हणतो आपल्याला जर काही व्हायला लागलं, आपल्याला जर फार मळमळ आली किंवा अशक्तपणा जाणवायला लागला, आपल्याला शरीरामध्ये काहीतरी व्याधी निर्माण झाल्या, तर आपण काय म्हणतो, हे बाई माझ्या हातनं आता काही आज होणार नाहीये. म्हणजे काय, वैयक्तिक चेतना शक्ती जी आहे ती आपण शारीरिक स्वरूपामध्ये प्रगट करू शकत नाही. म्हणजे मला आता हात हलवायची सुद्धा ताकद नाही, इतके माझे हात आज दुखतायत असं म्हणतो आपण, किंवा अंग दुखतंय, मला आता 2 पावलं चालायची सुद्धा घरातल्या घरात शक्ती नाही. म्हणजे शारीरिक स्वरूपामध्ये आपली वैयक्तिक चेतना शक्ती जी आहे ती आपण प्रगट करू शकत नाही. पण ती जेव्हा असती चेतना शक्ती, तेव्हा मात्र आपण सगळं करू शकतो. आणि ही जी शक्ती आहे ही काय करते आपल्याला, अगोदर सगळ्यात तर आपल्याला अहंकार देते. मी, आपल्याला काय वाटतं माझ्यामुळं, म्हणजे मी करते सगळं. पण जेव्हा तुझ्यातली प्राणशक्ती, ती चेतना अदृश्य होऊन जाते, निघून जाते, त्यावेळेस तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणजे मानवी देह किंवा तो जीवात्मा त्यावेळेस मात्र काहीही करू शकत नाही, कारण अहंकाराने तो भरलेला असतो त्यावेळेला. म्हणूनच वाग्देवी म्हणतायत की ती प्राणांची प्रमुख शक्ती आहे. म्हणजे सर्व शक्ती जी आहेत आपल्यामध्ये असणाऱ्या, म्हणजे समजा आपण बोलण्याची शक्ती आपल्याला आहे, आपल्याला दिसतं, आपल्या डोळ्याची शक्ती आहे, आपल्याला ऐकू येतं, कानांमध्ये शक्ती आहे, हे सगळे जे कार्य आपण करतोय आपल्या इंद्रियाद्वारे, ते सगळं कुणामुळे होतं, तर तिची प्राणशक्ती आपल्यामध्ये आहे, ती आपल्याला ती चेतना देते, म्हणून आपण हे सगळं करतो. म्हणून वाग्देवी इथं प्राणेश्वरी असा तिचा संबोधन, तिचं हे इथं उल्लेख करतात. म्हणजेच ती प्राणांची स्वामी आहे, म्हणजे ती प्रमुख आहे, म्हणजे ती असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही, म्हणून तिला प्राणेश्वरी असं संबोधन इथं वाग्देवी म्हणतायत. पुढचं जे नाव आहे त्याच्यामध्ये तिने 832 नंबरच्या नावामध्ये तिचं नाम आहे प्राणदात्री. आता प्राणदात्री म्हणजे काय हो, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राण देणारी, म्हणजे इंद्रियांचं पोषण करणारी, आणि दात्री, दात्री कार्य आपल्याला मिळतं. मागच्या नामामध्ये आपण बघितलं की प्राणांची ती प्रमुख आहे, प्राणांची स्वामीनी आहे. पण आता या नामामध्ये वाग्देवी तिचा उल्लेख प्राण देणारीच करून टाकतात. म्हणजे तिथं तिचं अस्तित्व हे प्रमुखत्वाकडे जाणारं दिसतं मागच्या नामामध्ये.
पण इथं मात्र ती प्रत्यक्ष प्रत्येक जीवात्म्याला, सजीव किंवा मानवी देहाला प्राण देणारीच आहे असा उल्लेख वाग्देवी इथं करते. उपनिषदांमध्ये असं उल्लेख केलेला आहे की आपल्या शरीरामध्ये 7 प्राण म्हणजे 7 अवयव प्राणशक्ती आहे आणि त्यामुळे अवयव, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, तोंड हे सगळे इंद्रिय जी कार्य करण्यासाठी हीच प्राणशक्ती आपण वापरतो. म्हणजे हे सगळे प्राण जे आहेत हे सगळे म्हणजे ती चेतना शक्ती, प्राण म्हणजे इथं चेतना शक्ती हे आपल्या इंद्रियाद्वारे कार्य करून ती घेते. याला सगळ्याला सहाय्यभूत कोण होते, देते कोणी शक्ती, तर ही ललितांबिका देते. तरी उपनिषदामध्ये शरीरात स्थित पंचप्राणांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मागे एकदा आपण ही म्हणजे पंचप्राण कोणत्या आहेत त्याचा उल्लेख वाचलेला आहे मागच्या एका कुठल्या तरी नामामध्ये, की व्यान, प्राण, उदान, अपान, समान, ह्या सगळी ही जी आहे ती सगळ्यांना आपल्या शरीराची संदर्भामध्ये असणारे पंचप्राण असं म्हणतात. म्हणजे इथं एखाद्या ह्या पंचप्राणापैकी एखादा जरी प्राण आपला थोडासा हल्ला गेला म्हणजे थोडासा जरी त्याच्यामध्ये बाधा निर्माण झाली तरी सुद्धा आपल्याला त्रास होतो. बघा आपल्याला समजा आपण खूप खाल्लं, काही झालं, आपल्याला जर ऍसिडिटी झाली तर आपण काय म्हणतो, उदान म्हणजे मला भयंकर पोटाला त्रास होते, भयंकर पोट दुखते, म्हणजे उदान हा जो प्राण आहे तो बिघडलेला असतो. म्हणजे आपले पंचप्राण जे आपल्या शरीरामध्ये आहे त्या, कारण प्राण नावाची ऊर्जा शक्ती जी आहे ती मुळात व्यक्तिनिष्ठ आहे आणि त्यामुळं तिलाच आपण जीवनशक्ती असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे तिच्याशिवाय आपलं जीवन टिकूच शकत नाही. काही जणांचं आपण ऐकतो की अहो काय नुसतं चालायला फिरायला गेलेले, फिरून आले, खुर्चीत बसले, मान टाकली आणि जीव गेला. म्हणजेच काय झालं, त्यांची प्राणशक्ती जी आहे ती शक्ती संपूर्णपणे लयास गेलेली होती आणि त्यामुळे त्यांचा जीव निघून गेलेला आपल्याला दिसतं. म्हणजे जीवनशक्ती जी आहे तिचा आधारभूत असेल, तिने जर आपल्याला प्राणसंजीवनी दिली तरच आपण टिकू शकतो, अन्यथा आपलं काहीही चालू शकत नाही. म्हणजे आपल्याला मोजून दिलेले श्वास जे आहेत ते आपण ठराविक काळपर्यंत घेऊ शकतो. ते श्वास त्याच्या पुढचा एकही श्वास आपण जादा घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला माहित नाहीये ते आपल्याला किती श्वास दिलेत म्हणून, पण तेवढे मोजलेले श्वास आपल्याकडनं घेणं आणि उच्छ्वास हे करत गेलो आपण तर आपला तोपर्यंत आपला जीव असतो, अन्यथा आपण अचेतन शरीर आपलं बनतं. म्हणूनच इथं ही जी शक्ती आहे म्हणजेच ही ललितांबिका आहे हीच प्रत्येक जीवाला प्रदान करते, ही शक्ती प्रदान करते. म्हणून ती ब्रह्मशक्ती आहे. म्हणजे ब्रह्मामध्ये जसं निर्मितीचं कार्य आहे तेच कार्य ललितांबिका इथं करताना दिसते. आपल्या प्राणांमध्ये, पंचप्राणांमध्ये ती येते, जीवनशक्ती देते, चेतना शक्ती देते आणि म्हणून आपण आपलं सगळं कार्य व्यवस्थित करतो. ललितांबिका ही ब्रह्मस्वरूपिणी आहे असंही आपण बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे आणि ती जीवात्म्यात प्राण संजीवनी देणारी प्राणदात्री अशी आहे असं वाग्देवींना इथं आपल्याला सांगायचंय. कारण तिच्या ऊर्जेशिवाय आपला देह पुष्ट होत नाही. म्हणजे आपल्या देहामध्ये जर संजीवनीच नसेल किंवा ताकद नसेल, ऊर्जा नसेल तर आपण गलितगात राहून जातो. आपण म्हणतो नाही ग आज माझ्यात अजिबात शक्ती नाही, बोलायची सुद्धा त्राण नाहीये. म्हणजे काय आहे, आपल्यातली ऊर्जा सगळी संपून गेली, संपुष्टात आलेली असते. पण जेव्हा ही ऊर्जा व्यवस्थितपणे कार्य करत असते तेव्हा मात्र काय होतं, आपोआपच आपला देह पुष्ट होतो. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपण तत्पर असतो. ही शक्ती असेपर्यंत प्राण सचेतन असतो, जीवात्म्याचा प्राण सचेतन असतो, अन्यथा आपलं हे शरीर अचेतन बनतं. आणि म्हणून इथं वाग्देवी तिचा उल्लेख ललितांबिकेचा प्राणदात्री, आपल्याला प्राण देणारी आहे. म्हणजे ती असेल शरीरामध्ये तरच आपण जिवंत असू शकतो. सचेतन शरीर, कार्यक्षम शरीर आपल्याकडे असतं. तिच्या ऊर्जेशिवाय आपण काही करू शकत नाही. अन्यथा आपलं शरीर हे अचेतन होतं, म्हणजेच मृतवत होतं. त्याच्यामध्ये कोणतीही ताकद असत नाही. पुढचं जे नाम वाग्देवी आपल्याला सांगताय तिथं तर पंचाशत पीठ रूपिणी हे झालंय काय मागच्या वेळेला?
ठीक आहे, पण असू दे तू नाही सध्या पंचाशत पीठ रूपिणी म्हणजे 85 इथं 85 म्हणजे 50, 100 नाहीये तर 5 म्हणजे 50 असा अर्थ आहे. 85 म्हणजे 50 आणि पीठ म्हणजे आसन आणि रूपिणी म्हणजे तिचं रूप स्वरूप. 50 आसन असणार असा शब्दशः अर्थ आपण इथं घ्यायचा आहे. म्हणजे 50 आसन आहेत म्हणजे आपण या ललितांबिकेचे सदैव आनंदाचे मूर्त स्वरूप मानतो. तिच्याकडे कधीही बघितलं तरी सुद्धा तिचा जो चेहरा प्रसन्न फुललेला असं जे आहे ऊर्जा स्वरूप तिचं जे आहे ते आपल्याला सुद्धा ऊर्जा देणारं ठरतं. कारण ती सर्वोच्च माता आहे, सगळ्या विश्वाला तिने व्यापून टाकलेलं आहे. आणि मुख्यतः आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणजे आता तिचं वर्णन करायचं असेल, तिची स्तुती करायची असेल तर आपल्याला काही शब्दांचं उच्चारण करावं लागतं. आणि ह्या भावना व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांचा, ज्या मुळाक्षरांचा किंवा ज्या वर्णमालेचा आपण आधार घेतो ती वर्णमाला अ ते क्ष म्हणजे स्वर आणि व्यंजन मिळून 50 अक्षरात बांधली आहे आणि ती शब्दब्रह्म म्हणून ओळखली जाते. हा एक अर्थ इथं अभिप्रेत आहे. कारण तिचा जो पंचदशी किंवा षोडशी मंत्र आहे हा सुद्धा वर्णमालेमध्येच बद्ध झालेला आहे. आणि ह्या मंत्राच्या उच्चारणानेही ती 3 कुटामध्ये बद्ध आहे. म्हणजे आपण जे बघतो की त्या तो जो पंचदशी मंत्र आहे त्याचे 3 भाग केलेले आहेत. पहिला जो आहे हे आहे तर 3 फुटामध्ये बद्ध असताना शक्ती शिव यांच्या कार्याचे प्रकटीकरण तिथं होतं. आणि हा शब्द ब्रह्म म्हणून हा मंत्र आपण वापरलेला आपल्याला दिसतो. ह्याच्यात आणखी म्हणजे 3 कूट आहेत, शक्तिकूट, कामराज कूट आणि शेवटचं शक्तिकूट असे 3 भाग आहेत त्या मंत्राचे. 85 म्हणजे 50 आणि आसन म्हणजे पीठ तिचं रूप आपल्या पुढचं रूप